मी, माझे संकुल आणि स्वच्छतेची नवीन ओळख. नमस्कार, मी इमारत बोलतीये. काय? कोण बोलतंय? मी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलनातील एक इमारत. दररोज शेकडो लोक माझ्या परिसरातून ये जा करतात. त्यांच्या सुखदुःखांची, स्वप्नांची आणि संघर्षाची मी एकमेव साक्षीदार आहे. मी काय नुसती विटामातींची बनलेली निर्जीव वस्तू नाही. माझ्यातही दडलेल्या आहेत सुखदुःखांच्या भावना, अगदी तुमच्यासारख्याच. जेव्हा माझा परिसर स्वच्छ, हिरवागार आणि टापटीप दिसतो तेव्हा मला अभिमान वाटतो. कारण हे फक्त माझं सौंदर्य नसतं, तर इथल्या प्रत्येक रहिवाशाच्या संस्काराचं प्रतिबिंब असतं. मग हे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी तुमच्या प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. आणि हे करण्यासाठी काही कठोर नियम नाहीत. कचरा हे अगदी सहज आणि सोपे आहेत. चला सुरुवात करूया एका छोट्याशा पण महत्वाच्या सवयीपासून. अरे थांबा, चला सर्वप्रथम आपण ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवूया. घरातील अन्नाचा उरलेला भाग, भाज्यांची साली हा ओला कचरा, तर प्लास्टिक, कागद, काच यांसारख्या वस्तू सुका कचरा. ही छोटी सवय आपल्या परिसराला अधिक स्वच्छ आणि पर्यावरण पूरक बनवू शकते, बरं का? आणि आपण सर्वांनी कचऱ्याची विल्हेवाट जबाबदारीने करावी. पॅसेजमध्ये, इमारतीच्या आवारात कचरा फेकू नका. घराबाहेर अनावश्यक फर्निचर ठेवून अडगळ निर्माण करू नका. आणि माझ्या सौंदर्याला गालबोट लावू नका. पाणी. आता स्वच्छतेसोबतच संसाधनांची जपणूकही तितकीच महत्वाची आहे. हे पहा, पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचा आज आपण प्रण घेऊयात. कारण आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याची गरज भागवू शकतो. आपल्या घरातील अथवा गृहनिर्माण संस्थेतील नळ गळत असल्यास त्वरित दुरुस्ती करूया. घरात पाण्याची टाकी आणि पाण्याचा पंप बसवण्याची आवश्यकताच नाही आहे. पाणी वाचवणे ही केवळ सवय नाही, तर आपली सामाजिक जबाबदारी आहे. लिफ्ट अर्थात उद्वाहक. आता बोलूया माझ्या महत्वाच्या सुविधेबद्दल, म्हणजे उद्वाहक अर्थात लिफ्ट. लिफ्ट ही केवळ सोयीची सुविधा नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तिचा योग्य आणि सुरक्षित वापर केल्यास अपघात टाळता येतात आणि तिचेही आयुष्य वाढते. लिफ्ट वापरताना प्रथम आतल्या व्यक्तींना बाहेर पडू देऊया आणि मगच प्रवेश करूया. लिफ्ट बोलवताना योग्य दिशेचे बटन वापरूया. खाली जायचे असल्यास डाऊन आणि वर जायचे असल्यास अप बटन दाबूया. यामुळे लिफ्टचे कार्य अधिक कार्यक्षम होते आणि विजेचीही बचत होते. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो सोबत कुणीतरी असताना लिफ्टचा वापर करावा. लिफ्टची वजन मर्यादा पाळूया आणि कधी लिफ्टमध्ये अडकलोच तर घाबरून न जाता आपत्कालीन अलार्म किंवा इंटरकॉमच्या मदतीने सहाय्य मागूया. मोठे फर्निचर, बांधकाम साहित्य किंवा जड उपकरणांसाठी सर्व्हिस लिफ्टचा वापर करूया. लिफ्टचा योग्य वापर म्हणजे सुविधा आणि सुरक्षितता दोन्ही. आग. ज्याप्रमाणे सुविधांचा योग्य वापर महत्वाचा आहे, तितकीच आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारीही आवश्यक आहे. म्हणून आता जाणून घेऊया अग्निसुरक्षेबद्दल. माझ्यामध्ये अग्निशामक यंत्रे, होज रेल्स, फायर हायड्रंट्स आणि आपत्कालीन मार्गदर्शक चिन्हे उपलब्ध आहेत. आग लागल्यास लिफ्टचा वापर टाळूया आणि जिन्याचा वापर करूया. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी मदतीचा हात देऊया. प्रत्येक सदनिकेमध्ये बसवण्यात आलेली स्वयंचलित अग्निशमन प्रणाली ही आपल्या सुरक्षेसाठी आहे. कृपया ती झाकून ठेवू नका किंवा फॉल सिलिंगच्या आत लपवू नका. लक्षात ठेवा, आपली सतर्कता हीच खरी सुरक्षा आहे. रेफ्युजी एरिया. इमारत अग्निसुरक्षेप्रमाणेच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे रेफ्युजी एरिया.
रेफ्युजी एरिया ही केवळ एक मोकळी जागा नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या सुरक्षिततेची हमी आहे. चला, या जागेत कोणतेही सामान न ठेवता ती नेहमी मोकळी ठेवूया. या जागेचा वापर साठवणूक किंवा इतर कोणत्याही कामासाठी न करता तिचे मूळ उद्दिष्ट जपूया. कारण आपत्कालीन परिस्थितीत हीच जागा अनेकांसाठी जीवनरक्षक ठरू शकते. आज घेतलेली छोटीशी काळजी उद्याची मोठी सुरक्षितता ठरू शकते. आणि सुरक्षित संकुलन हेच सुखी संकुलनाचे खरे लक्षण आहे. पार्किंग. रेफ्युजी एरिया जसा माझा महत्वाचा भाग आहे, तसाच पार्किंग एरियाही. माझ्या आवारात उभी असलेली प्रत्येक गाडी तुमच्या कुटुंबाच्या प्रवासाची साक्षीदार आहे. चला, वाहने नेहमी निर्धारित जागेत आणि पार्किंग मार्किंगनुसारच उभी करूया. शिस्तबद्ध पार्किंगमुळे परिसर सुरक्षित, नीटनेटका आणि सर्वांसाठी सोयीचा राहतो. पॅसेज आणि जिने. आपल्या सहकार्यामुळे माझे आवार नीटनेटके, सुरक्षित आणि सर्वांसाठी सोयीचे राहते. आपला पॅसेज आणि जिने हे नेहमी स्वच्छ आणि मोकळे ठेवा. तुम्ही तिकडे अनावश्यक फर्निचर, शू रॅक आणि सायकल ठेवू नका. घरात जर इंटिरियरचे काम सुरू असेल तर त्यात जमा झालेली डेब्रीज हे ज्याचे ते योग्य प्रकारे हाताळणे गरजेचे आहे. ते जिने आणि पॅसेजमध्ये ठेवू नका. फायर टेंडर रोड. आपल्या सुरक्षिततेसाठी काही जागा नेहमी मोकळ्या ठेवणे अत्यंत गरजेचे असते. फायर टेंडर रोड हा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी राखीव ठेवलेला मार्ग आहे. तो कायम मोकळा ठेवूया. आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. सुरक्षा आणि सीसीटीव्ही. तुमच्या सुरक्षिततेसाठी माझ्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. पाहुणे, कुरिअर कर्मचारी किंवा डिलिव्हरी प्रतिनिधी यांनी सुरक्षा नोंदणी करूनच प्रवेश केला आहे ना, याची खात्री करूया. कोणी आपल्या इमारतीतील वस्तूंचा गैरवापर करत असेल तर संबंधित व्यक्तींना माहिती द्या. आपल्या बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. कोणी काही गैरवापर केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल हे तुम्हाला माहिती असावे. बाग आणि सार्वजनिक जागा. माझ्या सभोवताली असलेली बाग माझ्या सौंदर्यात भर घालते. चला, बाग स्वच्छ ठेवूया. झाडे फुले जपूया आणि गच्ची, बेसमेंट व पार्किंगचा वापर केवळ निर्धारित उद्देशांसाठीच करूया. ड्रेनेज व्यवस्था. माझे आरोग्य जपण्यासाठी ड्रेनेज व्यवस्थेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, डायपर्स किंवा इतर घनकचरा टाकणे टाळूया. याच सोबत आपण इमारतीच्या इलेक्ट्रिक पॉइंट सोबत छेडछाड करू नका. इमारतीतील विद्युत उपकरणांचे नुकसान होणार नाही याची कृपया नेहमी काळजी घ्या. एसीचा ड्रेन चेंज करू नका. याशिवाय सर्व सदनिकाधारकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व लागू नियमांच्या तरतुदीनुसार आपल्या इमारतीची स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करावी. तसेच आवश्यकतेनुसार इमारतीचे फेडरेशन गठीत करावे. यामुळे इमारतीची देखभाल, दुरुस्ती, सामायिक सुविधांचे व्यवस्थापन, सेवा शुल्काचे नियमन तसेच सदनिकाधारकांच्या सामूहिक हिताशी संबंधित इतर बाबींचे प्रभावी, पारदर्शक व लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन करणे शक्य होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलन, BDD, नायगाव. अर्थात मी. तुमच्या हसण्याने माझे अंगण फुलते. तुमच्या जपणुकीने माझे सौंदर्य अबाधित राहते. मी फक्त एक इमारत नाही, तर तुमच्या असंख्य आठवणींचे घर आहे. चला, आपण सर्व मिळून मला नेहमी स्वच्छ, सुंदर आणि आनंदी ठेवूयात. सामायिक संपत्तीचे रक्षण प्रत्येक रहिवाशाचे कर्तव्य.